रामकृष्ण हरी मंडळी. तर हे तुकोबराय मी ड्रॉ केले, म्हणजे काही वर्षाआधी वाटलेले निघून जातील पण आहेत तसेच अजून. मात्र चला हा विषय नाही आहे. आज आम्ही निघालो आहे, आपली वारी निघाली आहे निर्मल वारीला. अजून पूर्ण माहिती नाही आहे मला, परमेश्वरजी आपल्याला ह्या बाबतीत अजून माहिती देतील. मात्र आज आम्ही निघालो आहे जिथनं माऊलींसोबत पालखीसोबत जे वारकरी निघणार आहेत, तर तिथं जो आता परिसर आहे त्याला स्वच्छ करण्याची ही वारी आहे. एक अनोखी वारी नाही का. आपण पंढरीला पांडुरंगापर्यंत डायरेक्ट नाही जाऊ शकत, पण अशा पद्धतीने आपण वारकऱ्यांची सेवा नक्की करू शकतो. संकल्प आवडला आणि आम्ही ठरवलं की चला आपण निदान ही तरी साधना करूयात म्हणून. चलो रामकृष्णरी पुढे बघूयात आपण. आणि आधी मी इथं राहिला होतो. हे आमचे परमेश्वरजी आणि वर शिवाजी महाराज, हे आम्ही काही वर्षाआधी ड्रॉ केलेले. तर मित्रांनो, जसं आपण बोललो निर्मल वारी, तर आपण आता निघालो आहे निर्मल वारीला या सगळ्या वानर सेनेसोबत. ही वानर सेना आहे संघाच्या येरवडा शाखेची आणि येरवडा भाग या शाखेची. आणि ही सगळी लोकं निघाली आहेत कुठं? आपल्या माऊलींच्या वारीला, तुकोबरायांच्या वारीसोबत जी आता दिंडी पुढे निघेल तर तिथला जो भाग आहे तर त्याची सेवा करायला. आणि ही असते खरी सेवा. प्रत्येकजण आपापल्या भावानुसार काय करत असतो, वारी पांडुरंगाची पंढरीनाथाकडे जाण्याची. आणि इथं ही लोकं तिथं सेवाभाव ज्याला आपण म्हणतो, स्वच्छता, ती साध्य करण्याकरता जाणार आहेत. ठीक आहे, तर आपण यांच्याकडनं फक्त जाणून घेऊयात. कोण आहे प्रवक्ता? चला महाराज गणेशजी, आम्हाला ना फक्त निर्मल वारी काय हे 2 शब्दात सांगा. निर्मल वारी हा प्रकार आहे की जे वारकरी पूर्वी उघड्यावर शौचास बसायचे, तर जे सगळे शौचास असतात, सगळे संडास वगैरे, आपण त्या सगळ्या वारकरींना माऊली तुम्ही ह्याचा उपयोग करा असं आपण जागृती करतो आणि त्यांना ते वापरण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे जी लोक अज्ञानवश होऊन, जसं एक महाराज म्हटलेले आत्ता आम्हाला की एक चोर वारकऱ्याचं सोंग घेऊ शकतो पण वारकरी चोर नसतो, त्याचप्रमाणे अज्ञानवश जी काही अस्वच्छता होऊ शकते, त्या प्रकारे जे अज्ञानी लोक असतात त्यांना आपण प्रवृत्त करतो की योग्य गोष्टींचा, जे गव्हर्नमेंट म्हणा किंवा नागरिकांनी जी सुविधा दिली त्याचा योग्य वापर करण्याकरता ही लोक प्रवृत्त करतात. येन केन प्रकारे आपण त्या लोकांना, जिथले ते समाज आहेत, साधारण बघायला गेलं तर लोक नावं ठेवतात, वारकरी घाण करतात, तर ही लोक ते नावं ठेवू नये याकरता काळजी घेणार आहेत. तर फार छान आहे. आता आपण यांच्यासोबत निघूयात. तर एकदा आपण पुंडलिक वरदेव म्हणूयात. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय माता माता की, भारत माता की, बेर मिलाती चली रे सेना, चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना, चली रे सेना. तर भयंकर ऊर्जा, सगळी वानर सेना आहे, सगळी माकं आहेत आणि यांच्यामध्ये फक्त ती उत्स्फूर्त काय म्हणतो आपण, अशी विस्फोटक ऊर्जा दडलेली आहे. किती सुंदर आहे ना की ह्या ऊर्जेला एक स्वरूप, एक वाट फोडून देतात, एक प्रवाह देत आहे. आणि ही गोष्ट फार गरजेची आहे आज भारतीय युवाला. असो, मात्र जी मजा येणार आहे काय माहीत काय होतं पुढे, पण आत्ताच मला त्यांच्या एनर्जी जी आहे ती फील व्हायला लागली. नक्की पुढचा प्रवास बघायला, म्हणजे स्किप नका करू, पूर्ण बघा. रामकृष्ण हरी. की आपण आज त्या पांडुरंगाची सेवा करणार आहोत. प्रत्येक वारकरी हा तुकोबाचं स्वरूप आहे, ज्ञानोबाचं स्वरूप आहे. करोडोची संपत्ती असेल, लोक रस्त्यावर झोपलेले, तुम्हाला कळणारही नाही की हा कोण आहे. मस्करीचा भाग नाही, आम्ही स्वतः बघितलेले डोळ्यांनी, मोठमोठ्या साधूंनी बघितले. मी एकदा वारीला गेलेलो, असे दिसतात साधारण. आत्ता आम्ही एकाला भेटलो, तो मोठा अधिकारी, ज्ञान प्रबोधिनीमध्ये काम करणारा मोठा माणूस आमच्यासोबत चालत होता. तर ही जी गोष्ट आहे ना, ही काहीतरी शक्ती असल्याशिवाय शक्य नसते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम तो भगवान की जय. कोण किती समजा उलटा बोलू दे, माऊली मा चुकलं, तुम्ही बाथरूम वापरा, असं त्यांना स्पष्ट सांगायचं आहे. ते आपल्या आई वडील आहे काय, आपल्या आई वडील तसं वागायचं आपल्याला. भांडणं करणार नाही, उलटा बोलणार नाही. अति उत्तम. तर
कुणासोबत जर चुकीचं काही अपमानास्पद वाटलं कुठल्याही वारकऱ्याला तर त्यांना माझ्याकडनंही क्षमस्व, पण मात्र भाव फार छान आहे. स्वच्छ भारत कुठलाही वारकरीसुद्धा आज जगासमोर एक उच्च कोटीतल्या संप्रदायाचा एक भाग म्हणून जाणार आहे आणि याचा मला आज अभिमान आणि आनंद आहे. रामकृष्ण रे. आता कदाचित रात्रीचे 1:12-1 वाजले असतील आणि इथं आपल्याला बघायला मिळते संघाची शिस्त. हे फ्युचर आहे आपलं भविष्य, ज्या ठिकाणी सेवेकरता आलं आहे. मात्र सेवा शिस्तीमध्ये कशी घडू शकते हे आपल्याला संघाकडनं RSSच्या शिस्तीमधनं बघायला मिळतं. आपण हळूहळू एक मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करत राहू. ज्या गोष्टी आम्हाला आवडल्या त्या नक्की तुमच्यासोबत दाखवत राहू. आता जाऊन इथं डिवायडर तर आपल्याला काय काम करायचं आहे? आपण आत्ता 5-5चे गट करणार. आपण 50 आहे ना? हां. तर 10 गट आपण करणार. इथं सगळ्यांना प्रेमाने काय म्हणतात? माऊली. माऊली हा कोड वर्ड आहे. माऊली म्हणत म्हणत सगळ्यांना प्रेमाने टॉयलेटचा वापर करा, उघड्यावर बसू नका हा आग्रह करायचा. सर आम्ही आलो आहोत सध्या पोटोबा झाला. आता विठोबा की कार्य तर सकाळी सुरू होणार आहे. यांचं सकाळी 1 ते 5:30 जे कार्य आहे ते करणार आहे. तर आता सगळ्यांना घेऊन ही लोकं आली आहेत दर्शनाला तुकोबारायांच्या रथाचं पालखीचं दर्शन घ्यायला. सो कदाचित कळसाचं दर्शन घेतील, पण ह्या मुलांना आज हा वारीचा थोडासा सोहळा अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ नक्कीच लवकरच. रामकृष्ण. तुकोबारायांच्या आत्ता आम्ही तुकोबारायांचं दर्शन घेऊन आलो आहे. सो आता ह्या मुलांना पहिल्यांदा दर्शन झालं, कदाचित त्यांनी आधी घेतलं असेल. बघूयात त्यांच्या भावना. काय वाटलं? खूप चांगलं वाटलं आम्हाला या मंदिरात येऊन आणि तुकोबारायाची दर्शन घेऊन चांगलं वाटलं आम्हाला. तुम्ही आधी दर्शन घेतलंय? पहिल्यांदा घेतो. अजून आप इसके पहले कभी तुकोबाराय के मंदिर में वगैरह कभी गए थे? नहीं, आज ये पहली बार मेरा एक्सपीरियंस था आने का और बहुत अच्छा लगा. मैनेजमेंट बहुत अच्छा है, आसपास साफ सफाई व्यवस्था भी बहुत बढ़िया है. आणि हे त्यांचे आपण म्हणू शकतो प्रधान नेतृत्व, ज्यांनी यांच्यापैकी म्हणजे सज्ञान आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा अनुभव प्राप्त करून देण्याकरता सुयोग्यरित्या ही व्यक्ती जबाबदार. तुमचं नाव खूप सांगा. माझं नाव प्रज्वल संतोष राजगुरू. एवढंच राहिलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही छान. याच्या आधी दर्शन नाही घेतलं? नाही, दर्शन माझं झालं होतं पहिल्यांदा, पण त्यांचं संग दर्शन एक वेगळीच मजा आहे. हे टाळांचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचं पायचं दर्शन एकदम छान वाटलं. छान छान, धन्यवाद. आणि तुमच्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं हे कल्चर आणि ही संस्कृती. ही सगळी लोकं बसली आहेत आता. यांचे 14 ग्रुप केले, 14 पॉईंटच्या हिशोबाने. आणि ही सगळी लोकं एक ग्रुपचं एक म्हणजे टीम आहे. हे सगळे लोक त्या लोकेशनला थांबणार. ही आमची टोपी आणि अशाच टोप्या यांनी सगळ्यांना घातल्या. वरवणला हे माझं पहिलं वर्ष आहे. माझ्याकडे तर चार्ज आहे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून. तर ह्या वर्षी आपल्याला 1200 टॉयलेट इथं उपलब्ध झालेले आहेत आणि 1200 टॉयलेट आपण 14 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 100, 150 आणि 50 अशा वेगवेगळ्या संख्येमध्ये लावतो. याच्यामध्ये आपण ते स्वच्छ करण्यासाठी सक्शन मशीन असेल, टँकर असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे सर्व आपण इथे उपलब्ध करून देत असतो. त्याचप्रमाणे RSSच्या माध्यमातून जे स्वयंसेवक आपल्याला उपलब्ध होतात त्यांच्या माध्यमातून आपण जे वारकरी उघड्यावर शौचाला जातात त्यांना आपण त्या टॉयलेट वापरण्यासाठी प्रेरित करत असतो आणि त्यांना ते वापरून गावच्या निर्मल कसे राहीन किंवा गावामध्ये स्वच्छता कशी राहीन, रोगराई पसरणार नाही आणि वारी गेल्यानंतरसुद्धा इथलं वातावरण प्रफुल्लित राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि वारीची ओळख ही दुर्गंधी नसून एक आनंदीदायी वारी आहे. पाठ टेकून 3 दिवस झाले. पाठ टेकून 3 दिवस झाले आणि 1 तासभर गाडीत प्रवास जेवढा होतो तेवढी झोप होते. नमस्कार, मी विशाल वेद पाठक, राहायला लोणी काळभोरला आहे. वारीची सुरुवात व्हायच्या आधी 1 महिनाभर आमची कामं चालू होतात. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, प्रवास हे नित्याचं आहे. एका वारीमध्ये साधारण 3,500 ते 4,000 किलोमीटर प्रवास होतो. एक साधारण डम क्वेश्चन म्हणून विचारतो, ह्या प्रकल्पातनं किंवा हे काही तुम्ही करता यातनं तुम्हाला काय मिळतं? काही मिळतं की नाही मिळत? हा माझा मूळ प्रश्न आहे. जर एक आत्मिक समाधान ह्याच्यातून जे मिळतं ना त्याची तुलना कुठंच होऊ शकत.
जातं काय विचारलं तर झोप जाती, आराम जातो, 2-2, 3-3 दिवस तुम्हाला झोप मिळत नाही, जेवणाचा तपास नसतो काहीच, असं सगळं आहे. पण एवढं सगळं जाऊन सुद्धा समाधान इतकं मिळतं की त्याची किंमत कशातच होऊ शकत. चला, छान वाटलं तुम्हाला भेटून. अशी कृपा असू द्या आमच्या समस्त वारकऱ्यांकडनं. आम्ही तुमचं धन्यवाद करतो. म्हणजे उघड्यावरती बसण्यापेक्षा एक सुरक्षित साधन त्याच्यामुळे झालेलं आहे. तर तुमचं काय वाटतं तुम्हाला त्याच्यात? आम्हाला बरंच उपयुक्त वाटतंय, किती उपयुक्त वाटतंय, चांगलं आहे वाईट आहे? योग्य वाटतंय ना. पहिलं लय हलवायचं, इथं जा तिकडं जा, माळाला पळ, रोडला बस, लय भारी आहे. उलट आता ही तुम्ही सेवा केली. हा, तुम्ही आशीर्वाद द्या. देते ना आशीर्वाद. अभी जितने भी हमारे शौचालय हैं, जहाँ पे हमारे विद्यार्थी स्वयं सेवक काम कर रहे हैं, तो प्रॉपर सब सही जगह सही से हो रही है या नहीं हो रही है, व्यवस्था सब ठीक है नहीं है, एक बार हम राउंड मार के आते हैं. या आई तुम बात करो. जीवनामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सेवा करतील लोक. जिथं अंग स्वच्छ राहील, सगळं चांगलं राहील. पण हे काम करण्याकरता हा इनिशिएटिव्ह, ही पहिली सुरुवात एक गव्हर्नमेंटनी नाही, ह्या लोकांनी केली. 4-5 कोणी लोक असेल त्यांनी सुरू केली. आणि आता त्याचं प्रकरण एवढं मोठं झालं आहे, इतकी सेवा वाढली की आपण म्हाताऱ्या लोकांचं बघू शकतो. आणि ही लोक एक प्रकारे एक आर्मी जसं काम करते तसं काम चालू आहे यांचं. की आता हे बघायला चाललेत काम ठीक चालू आहे का, प्रत्येक ठिकाणी मुलं पोचली का, ती सगळ्या वारकऱ्यांना निरोप पोचवतात आहे का नाही. तर अद्भुत, अगम्य. साहेब काय होतंय, इथं आपण शौचालय बांधलेत, पण पलीकडनं म्हातारे कोतारे येतात आणि ह्या गाड्यांचा स्पीड लय वाढला आहे. रात्री होतं तसं इथं थोडंसं हळू स्पीड करण्याकरता बॅरिकेड लावून एखादा माणूस पाहिजे इथं. लोक यायचे. हां हां, थोडंसं प्रॉब्लेम की कोणीतरी एखाद्या ड्युटीवर असेल ना, किंवा कमीत कमी गाड्यांचा स्पीड कमी व्हावा. ते भर माणूसमध्ये उभा आहे तरी त्याच्या अंगावर ट्रक घालतोय तो माणूस. कसं होणार बरं? हां हां, नाही बघा आता तुम्ही एकटे आहात म्हणून कोणीतरी एखादा पाहिजे तुमच्यासोबत. चांगलं बघू आपण. हां, यांना बघा काहीतरी असली सोय तर करून द्या. काय चालली परिस्थिती, कसं काय काय काम चाललंय तुमचं इथं? काम तर चालू आहे. तिकडं एक दिंडी अख्खी आहे, तर तिकडची इथं लोक यायला त्रास होत होता. तर जरा आता जरा आहे, थोडं नॉर्मलला झालंय. तर रस्ता गाड्या खूप होत्या, जरा नॉर्मलला झाले. अरे लय भारी. फक्त दरवाजा नाही पण चांगले एकदम सोय चांगली एकदम भारी. आतून कडी नसल्यामुळे माणूस पटकन उरकून पाण्याची व्यवस्थित चांगली झालेली, सोय चांगली झालेली, त्रास नाही काय, अगदी व्यवस्थित. किती वर्षापासून करता? 12 वर्ष झाले. मग आता हे आता नवीन नवीन सुविधा चांगली. नाही इथून मोर चांगलंच चाललेलं आहे. पहिले गेल्या वर्षी लय आलं होतं, यंदा चांगलं झालेलं. यंदा चांगलं झालं. हा, यंदा चांगले आहे. दरवर्षी चांगलं आहे तसं, सरकार चांगलं आहे तसं. चांगलं आहे, मस्त सोय झाली. अरे वा वा वा, लय भारी. चांगलं आहे. थँक्यू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. बरं, आता मी सांगत होतो, बाबा आम्हाला स्वतःहून सांगतात काय तुमचा कसा एक्सपिरियन्स होता कशाचा? वॉशरूमचा. पाणी हां, चांगली सोय आहे तिथं, पाण्याची सोय आहे. पाणी बस टाका म्हणतात, भरपूर टाका म्हणतात. अगोदर एक बकेट टाकली, पुन्हा संडासवरून आल्यावर आपण टाकले, पुन्हा अजून एक बकेट टाकली. बाहेर आल्यास पाय धुतले आणि आलो मी पती. ना आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी सगळ्या सुट्टी उठल्या, त्यांना सांगा. आणि काका भाऊ दादा सगळ्यांना म्हणावं बाहेर उघड्यावर जाऊ नका. लोक आपल्या पांडुरंगाला नावं ठेवतात ना, पांडुरंगाला नाराज होईल. नाही तर काय करायचं, बाहेर 10-12 संडाशी 100-200 एकदम भरपूर पाणी 4-5 वेळा टाका. कशी चालली इथली सोय, काय सेवा? काय नाही, फक्त इकडं मागच्या मागं लोक जातात, ते काय तेवढं कळत नाही. तरी आम्ही लक्ष द्यायला लागलो. आम्ही बऱ्याच वारकऱ्यांना सांगितलं इथनं नाही का पुढं सोय केलेली आहे शौचालयाची. तरी चांगला प्रतिसाद देतात ते वारकरी पण, म्हणजे असं नाही बोलत नाही, ते पण जायला लागलेत. छान छान. रामकृष्ण हरी. तर आम्ही चालू आहे म्हणजे आमची रात्र. एक गोष्ट बघा, वारकरी निघाले सुद्धा रात्रीचे 3 वाजले, म्हणजे सॉरी सकाळचे 3 वाजलेत. वारकरी निघाले सुद्धा. आपले हे वारकरी रात्री 1-1, 2-2 वाजता उठतात
आणि प्रवासाला निघतात पांडुरंगाकडे जायला. खरं बघा आश्चर्य की नाही, दिवसभर चालायचं आणि इतक्या पहाटे उठून साधना करायची. कुठली अजून तुम्हाला कठोर साधना हवी आहे की देवाला पाजर नाही फुटणार, असा हा आपला वारकरी. रामकृष्ण हरी. आणि अशा प्रकारे आमची पहाट झाली. साधू संतांना भेटत, त्यातल्या त्यात मावश्या काकूंचे सुखाचा आनंद, थोडासा त्यांना निरोप देणे, माहिती देणे आणि या RSS निर्मल वारीच्या मुलांच्या ड्युटीज, या सगळ्या गोष्टीत आमची पहाट झाली. वारकरी आता निघालेत महादेवाचं दर्शन घेऊन आता आपल्या आपल्या पुढच्या वाऱ्यांना. तसे तर सकाळीच निघालेत, पण आता चला झाली पहाट. रामकृष्ण. तो परमेश्वर जी जिनकी वजह से हम इस निर्मल वारी के कार्यक्रम में सहभागी हुए, तो आपका अनुभव कैसा था आज का, और इससे पहले आपने कितनी बार किया? हाँ, ये निर्मल वारी मेरे लिए पहली बार थी. मैं पहली बार आया. मेरे यहाँ से मेरे स्वयंसेवक बहुत सारे आते थे, पर मुझे फर्स्ट टाइम ऑर्गेनाइज करने की मौका मिली. और जैसा मैं सोचा था कि जाना है, कुछ कार्य करना है और आना है, लेकिन उससे कहीं अलग ही अनुभूति यहाँ पे हुई कि अपना सभी देश स्वच्छ और सुंदर निर्मल रहना चाहते हैं, लेकिन हम अपने देश को, अपने इस भाग को कैसे स्वच्छ और निर्मल रख सकते हैं. जो हमारे गांव के महिलाएं और बुजुर्ग हैं, जिनको पता नहीं है कि इसका बाद में इफ़ेक्ट क्या होती है, तो उनको हम कोशिश किए कि समझाने के लिए, समझा करके उन्होंने माने और सार्वजनिक शौचालय है उनको उपयोग करने की कोशिश किए. और लगभग 99% हम लोग ने इस पे एक तरह से बोलूँ सफलता हुई कि 99% लोग ने सार्वजनिक शौचालय को वापर किए. और हमें यहाँ ज़्यादा खुशी हो रही है कि हमने कुछ ना कुछ इस बहाने इस तरीके से देश के लिए, खुद के लिए और अपने जो खास करके जो महाविद्यालय विद्यार्थी आए थे उनको भी कुछ न कुछ यहाँ से सेवा करने के लिए मौका मिला. तो भगवान के दर्शन, अध्यात्म के साथ सेवा कार्य और सामाजिक कार्य दोनों सब साथ में एक साथ पूर्ण हुई मेरी तरफ से. और अभी ये अपने कार्य आज पूर्ण करके और आगे अपना घर व्यवसाय के लिए निकल रहा हूँ. धन्यवाद. किती संपूर्ण. चला आता निघालोय. शेवटी आपण काही विद्यार्थ्यांचे अनुभव बघूयात आणि पुढे जाऊ. सर्वांनी सहकार्य केल्यामुळं ही मोहीम पार पडली आणि खरंच भारी वाटलं. एक नवीन अनुभव, असा एक आशीर्वाद आपल्याला देव देईल हे असं वाटत नाही. डायरेक्ट चरणावर जाऊन पडण्यापेक्षा असाही आपल्याला आशीर्वाद भेटल हे अपेक्षित आहे. नक्कीच. रामकृष्ण हरी. निघालेत सगळे आता गाडीत. आता सगळे आपल्या आपल्या पोस्टवरनं डायरेक्ट आले आणि गाडीत बसलेत. सगळ्यांना आता घरी जायचं आहे. माऊली पुढे आणि हे आपल्या वारीवर कामधंद्याच्या आणि हे आपले वारकरी पांडुरंगाच्या भेटीला.